फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण 5 रुपयाच्या बिस्किट पासून मस्त असे घरच्या घरी चोको चिप्स बनवणार आहोत। ना चॉकलेटचा वापर केला आहे, न कोकोनट पावडरचा, न कोणतेही महागडे बिस्किटचा वापर केला आहे। फक्त 5 रुपयाच्या बिस्किट पासून ही घरच्या घरी मस्त असे चोको चिप्स बनवले आहे। तुम्ही कोणत्याही चॉकलेटी केक मध्ये हे वापरू शकता। हे बघा किती छान झाले। आवाज भी एकदम मस्त असा खणखणीत आहे। आवाज कम केला मी याचा। यामध्ये काहीच नाही घातला आहे आपण। आता हे दोन छोटे छोटे 5 वाले बिस्किटचे पुडे घेतले हॅपी हॅपी। हे फोडून घेऊया। दुसरा पण फोडते। आता याचे आपण तुकडे करून घेऊ। आपण यामध्ये पण टाकलेले आहेत। जास्त बनवायचे असले तर बिस्किट मोठा पुडा घ्यायचा। आता आपल्याला हे जास्त नाही बनवणं, तर हे छोटे छोटे 5 वाले दोन घेतले, हे तुकडे करून घेतले। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया, त्यामध्ये टाकते। झाकण लावून मिक्सर मधून फिरून घेऊया। आता मिक्सर मधून फिरून घेतले बिस्किट, एकदम बारीक करून घेतले, एकदम पावडर करून घ्यायची आहे। आता एक भांडं घेतलं, या भांड्यामध्ये हे काढून घेते। आता यामध्ये एक छोटा चम्मच कॉफी पावडर, आता थोडंसं पाणी। पाण्याचा जास्त वापर नाही करायचा, एकदम थोडं थोडं टाकायचं आहे, नाहीतर ते जास्त पातळ होऊन जाईल। आणि चम्मचने असं फिरून घेऊ। कंटिन्यू फिरू, गुठल्या राहिल्या नाही पाहिजे। आणखी थोडंसं पाणी घेते। थोडं थोडं पाणी घालून हे जे चोको चिप्सचं जे मिश्रण आहे, व्यवस्थित आपल्याला हे असं फेटून घ्यायचं आहे। केक बनवता आपण, केकाचं जे बेटर राहते ते कसं राहते, मस्त व्यवस्थित फेटून घेतो आपण, तसंच हे फेटून घ्यायचं। हे बघा, एकदम कोणती भी एक अशी पिशवी घ्यायची छोटी, किराणा वगैरे आणतो आपण, ते घेतली तरी चालेल, नाहीतर आपल्या दुधाची पिशवी घेतली तरी चालेल। आता ही होती छोटी माझ्या घरी, तर हीच घेतली मी, दुधाची नाही आहे। आता यामध्ये आपल्याला हे चोको चिप्सचं मिश्रण घालायचं। आता हे मिश्रण कमी आहे तर ही पिशवी छोटीच घेतली, जास्त असलं तर मोठी घ्यायची। छोटी भी असली तर थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि तेव्हा टाकायचे। आता हे पूर्ण टाकून घेते। आता हे मिश्रण टाकून घेतलं या छोट्याशा पिशवीमध्ये। आता आपण या पिशवीला एका साइडनं, एका कोण्यामध्ये असं कैचीनं कट मारून घेऊया। एक प्लेट घेतली, या प्लेटवरती आपल्याला चोको चिप्स टाकायचे आहेत। कैचीनी कट मारून घेऊ। आता या प्लेटवरती टाकू। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोणत्याही कपड्यावरती, कापडवरती टाकू शकता, या प्लेटमध्ये पण टाकू शकता। आता प्लेट पूर्ण भरून गेली। आता एक कपडा घेतला, या कपड्यावरती टाकते। आता हे पूर्ण टाकून घेतले मी या कपड्यावरती पण आणि प्लेटवरती। आता हे उन्हामध्ये ठेवूया आपण 1-1.5 तास। लगेच सुकतं आहे, काही वेळ नाही लागत सुकायला। आता 1-1.5 तासानंतर एकदम हे मस्त असे सुकले।
कडक झाले आणि काहीच वेळ लागत नाही याला सुक्यासाठी, लगेच वाळता. या तुम्ही पंख्याखाली पण हे वाळू घालू शकता. हे बघा मस्त एकदम लवकर निघत आहे. असेच हे सर्व जमा करून घेते. तर तुम्ही पण हे नक्की बनवा. कोणत्याही चॉकलेटी केकमध्ये तुम्ही हे वापरू शकता. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, 5 रुपयापासून मस्त घरच्या घरी चॉको चिप्स बनवायची, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि हो, हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक वेळा हे चोको चिप्स घरी बनवून बघा. आता हे प्लेटमधले हे पण जमा करून घेते. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा रेसिपीचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. बाय.